सीमेवरील नागरिकांना कोणत्याही लष्करी हालचाली रेकॉर्ड करण्यापासून दूर राहण्याचं आवाहन. फुटेज कॅप्चर करणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचा इशारा. सीमेवरील अधिकाऱ्यांचा इशारा. पुलिस हमारी जान है म्हणत काश्मीरमधील स्थानिक रस्त्यावर उतरले. पहलगाममध्ये नमाज पठणानंतर स्थानिकांचं आंदोलन. दहशतवाद्यांना शोधून संपवण्याची मागणी. अटारी सीमेवर नेहमीप्रमाणे बीटिंग द रिट्रीट परेड आयोजित. मात्र भारताकडून दरवाजे उघडले गेले नाही. पाक रेंजर्सचे हस्तांदोलन न करताच भारतीय बाजूने जनतेला परेड पाहण्याची परवानगी. पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावरून TV9 चा ग्राउंड रिपोर्ट. बैसरन व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा. 2034 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करायचे आहे. 2034 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच राहतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. बावनकुळेंच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी शुभेच्छा म्हणत हात जोडले. पुण्यातील विकास कामांवरून अजित पवारांनी पालिका आयुक्तांना झापलं. फुलेवाड्याच्या विकासासाठी 200 कोटी देऊनही कामाच्या हालचाली नाही. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं कामही धीम्या गतीनं सुरू असल्यानं अजित पवार संतप्त. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदारांची अनुपस्थिती. खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. तर सुळेंनी आधीच पत्र लिहून बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं कळवलं होतं. पुणे जिल्ह्यातील एकमेव मावळचे खासदार श्रीरंग बारणेंची उपस्थिती.